आज मी बनवणार आहे स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक। तर हा मिल्कशेक कसा बनवायचा ते तर मी तुम्हाला दाखवतेच। त्याच्या आधी याचे काय फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगते। तर स्ट्रॉबेरी हे आपल्या महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन घेतलं जातं। तसं तर दुसऱ्या ठिकाणीही म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये वगैरे पण पिकवली जाते, पण सर्वात जास्त ह्याचं उत्पादन ना आपल्या महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वरमध्ये घेतलं जातं। आणि महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्धही आहे। तर स्ट्रॉबेरीमध्ये ना व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणात असतं, त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी आपलं पचन सुधारण्यासाठी हे आपल्याला मदत होते। आणि जर कोणाला कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात असेल किंवा बीपी असेल ना, तर त्या लोकांनीही याचं सेवन करावं, कारण त्या लोकांनाही खूप फायदेशीर असते। आणि शुगरच्या लोकांसाठीही हे फळ खूप चांगलं आहे। आपल्याला बॉडी अँटीऑक्सिडंट देतं आणि बॉडी आपलं डिटॉक्स करण्यास ही स्ट्रॉबेरी आपल्याला मदत करत असते। तर ही स्ट्रॉबेरी मी आता धुवून स्वच्छ छोट्या छोट्या पीसमध्ये कट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये दूध आणि थोडंसं साखर, जर गोड आवडत असेल तर आपण थोडीशी साखर ॲड करून ना फक्त मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये काहीच जास्त वेळ लागत नाही किंवा खूप मोठी प्रोसेस आहे असं पण नाही। फक्त थोडंसं दूध ॲड करायचं आणि जर गोड पाहिजे असेल तर साखर ॲड करायची आणि लगेच आपला हा मिल्कशेक तयार होतो। आणि ह्याचा रंग पण खूप छान लाल कलरमध्ये किंवा पिंक कलरमध्ये आपला ज्यूस तयार होतो आणि टेस्टलाही हा खूप छान असतो। आता लहान मुलांनाही तुम्ही हा मिल्कशेक देऊ शकता आणि लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच ह्याचे खूप फायदे आहेत। तर हा असा आपला मिल्कशेक तयार होतो आणि आपण हे मिल्कशेक किंवा केक किंवा छोट्या बुकेसाठी ना हा मिल्कशेक आपण बनवून पिऊ शकतो। चलो बाय। आज मी बनवणार आहे स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक। तर हा मिल्कशेक कसा बनवायचा ते तर मी तुम्हाला दाखवतेच। त्याच्या आधी याचे काय फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगते। तर स्ट्रॉबेरी हे आपल्या महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन घेतलं जातं। तसं तर दुसऱ्या ठिकाणीही म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये वगैरे पण पिकवली जाते, पण सर्वात जास्त ह्याचं उत्पादन ना आपल्या महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वरमध्ये घेतलं जातं। आणि महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्धही आहे। तर स्ट्रॉबेरीमध्ये ना व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणात असतं, त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी आपलं पचन सुधारण्यासाठी हे आपल्याला मदत होते। आणि जर कोणाला कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात असेल किंवा बीपी असेल ना, तर त्या लोकांनीही याचं सेवन